समारे नाद केली रांगत रंगणी ओरी तुलुनी धावोनी धरती गवळणी बांधीती चरणी देती गारानी जेव्हा बांधूनच आणलं याला तेव्हा मात्र यशोदेला खरं वाटलं रोज आपलं पोरग चोरी करत मग कृष्ण परमात्म्याला यशोदामाई म्हणतात काऊने का करीतोसी चोरी किती सांगू तरी नाही कशी हारी परे परता पळून जास्ती दुरी घरी काही कमी आहे का कृष्णाला यशोदामाई घरी काही कमी आहे का 9 लाख गाय आहे दही दूध आहे लोणी आहे सर्व इतकं असताना सुद्धा तू चोरी करतोस काय उणे का करीतोशी चोरी परी सांग किती सांगू तरी नाही कशी आहे किती सांगितलं तरी तू ऐकत नाहीस मग मात्र यशोदामाई म्हणल्या आता मात्र याला याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे म्हणून भगवान परमात्म्याने जरा थोडं कमी केलं चोरी करायचं आणि काही गवळणी म्हणल्या याला चोरी करू नये याच्याकरता काही नवस करणार गणपती बापाला गणपती बाबा पावले तर पावले गणपती बाबा प्रसन्न झाले तर त्या ठिकाणी निश्चित गुण येईल ना त्याच्याकरता यशोदामाईला नवस केला गणपती बापाला आणि गणपती बाबा नवसाला जर तू पावला तर निश्चित त्या ठिकाणी हरून त्या ठिकाणी तुला काय करेल मोदक व्हाईल भगवान परमात्म्याने महाराज गणपती बाबांना मोठेपण दिलं आणि 1 महिना खोडीच केली 1 मास देवे खोडी नाही केली प्रचिती आली यशोदेशी आणि यशोदेला प्रचिती आली कृष्णानं खोडी केली नाही म्हणून हिनं नवस फेडण्याकरता सुंदर त्या ठिकाणी मोदक तयार केले ताटामध्ये त्या ठिकाणी मोदक भरले सर्व पूजेचं साहित्य घेतलं आणि गणपती बापाकडे गेली कृष्ण सोबतच होता कृष्ण म्हणला आई मला भूक लागली 1 मोदक दे ना यशोदामाई म्हणल्या देवाला नैवेद्य दाखवते त्याच्यानंतर तुला दे बरं देवापाशी गेल्या देवाला नैवेद्य दाखवायचा नेमकं काय की ते धूप राहील काय राहील धूप निवायचं पाणी फिरवायचं नंतर देवाला म्हणायचं देवा धूप राहिलं तेवढ्यामध्ये यशोदामाई कृष्णाला म्हणतात कृष्णा तू इथं लक्ष ठेवूया नैवेद्यावर एखादी मांजरी खाऊन जाईन त्याच्याकरता तू लक्ष दे मी धूप घेऊन येते घरातून कृष्ण म्हणले एवढा मोठा बोकोबा असताना मांजर कसे त्याची काळजी करू नका आई गेली तिकडे निघून धूप आणण्याकरता आणि एवढ्यामध्ये कृष्णानं सर्व मोदक स्वाहा केले यशोदामाई धूप घेऊन आल्या पाहत्या मोदक एकही नाही यशोदेने विचारलं कृष्णाला मोदक काय झाले आई काय सांगू एवढे उंदर आले होते तर आणि त्या उंदरामध्ये एक उंदीर मोठा होता त्याच्यावर गणपती बाप्पाने काय केलं होतं बसले होते आणि मी तर चळचळ कापलो त्या गणपती बाप्पाने ते सर्व मोदक स्वाद सर्व खाऊन टाकले मी असं चळचळ कापत होतो पाहून आता मात्र यशोदेला वाटलं काही सांगता येत नाही म्हणून नवस आपला फिटला पाहिजे खडी साखर आणि गुळ आणून आपला नवस करावा म्हणून त्या ठिकाणी पुन्हा कृष्णा या ठिकाणी तू थांब मी काय करते खडी साखर घेऊन येते गुळ घेऊन येते आणि देवाला दाखवते याच्याकरता पुन्हा खडी साखर गुळ आणण्याकरता गेली तेवढ्यामध्ये कृष्ण म्हणतात तिला अजून सुद्धा मी कोण ऐकणार नाही मग या बाबाने काय केलं गणपती बाप्पा होते की नाही गणपती बाप्पाला स्वाद
गणपती बाप्पाला सुवाळ गेलं. इकडं आल्या आमच्या शोधामाई खडी साखर गुळ घेऊन गणपती बाप्पाला खडी साखर गुळ त्या ठिकाणी दाखवायचा आणि आपला नवस फेडायचा. तेवढ्यामध्ये गणपती बाप्पा दिसायला तयार नाही. यशोदा त्या ठिकाणी कृष्णाला म्हणते, कृष्णा गणपती कुठं आहे? गणपती बाप्पा कुठं आहे? जेवढे अजून हिला भ्रमामध्ये आहेच. शेवटी त्या ठिकाणी देवालाच विचारायला लागली, देवापासी पुसे देव काय झाला, अशी आले बोला यादी. देवाला हसू आलं. देवालाच विचारले, देवापाशी पुसे देव काय झाला. शेवटी काठी घेतली यशोदेनं, सांग म्हणजे देव काय झाला. घेतली मोदक, तुला सांगितलं देवानं काय, देव काय झाला. शेवटी त्या ठिकाणी यशोदा म्हणजे तोंडवास म्हणले की तर यशोदे मायला सर्व त्या ठिकाणी ब्रह्मांड दाखवलं. त्याच्यामध्ये यशोदे माई सहित त्या ठिकाणी भगवंत सहित त्या ठिकाणी विश्वरूप दर्शन त्या ठिकाणी दाखवलं. विठ्ठला यशोदेला आपलं खरं स्वरूप कळेल म्हणून भगवंताने लगेच माया काढून घेतली. पुन्हा काय की आता मात्र यशोदा माई म्हणल्या, बाहेर खोड्या घरात खोड्या, बाहेरचे कटाळे आणि घरातही हे खोड्या करायला लागलं. आता मात्र याला शाळेत घातलं पाहिजे. कृष्णाला सांगितलं उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. या सकाळी उठायचं आणि गोपाळांच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी सर्व गायी वास्त्र घेऊन त्या ठिकाणी रानामध्ये जायचं. भगवंतांनी सांगितलं काय हरकत नाही. सकाळी तयारी झाली आणि गोपाळांच्या संगतीमध्ये भगवान परमात्मा खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी जाई तशी धेनू सावळा जग जेठी. भगवान परमात्म्याने कांबळी घेतली, काठी घेतली, शिदोरी घेतली आणि गोपाळांच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्मा वनामध्ये निघाले. तेवढ्यामध्ये यशोदामाईनं गोपाळांना सांगितलं, खाली कंस त्या ठिकाणी कृष्णाला मारण्याकरता अनेक त्या ठिकाणी काय करतो, प्रयोग करतो. अनेक राक्षसांना पाठवलेलं आहे. त्याच्याकरता तुम्ही काय करा, जास्त लांब जाऊ नका आणि कृष्णावर लक्ष द्या. जवळीच खेळ जवळीच खेळ जाऊ नका दूरी. जवळीच खेळ जास्त लांब जाऊ नका काय घेऊ. कारण कंस कृष्णाला मारण्याकरता कोणता प्रयत्न करीन काही सांगता येत नाही. त्याच्याकरता जवळीच खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. गोपाळ म्हणजे चिंता करू नका, आम्हाला माहित आहे याचा प्रकार काय.
कृष्णाचा काय प्रताप आहे ते आम्हाला माहित आहे. यशोदाबाई अजिबात काळजी करायची नाही. आणि गोपाळ गाई वास्त्र घेऊन भगवान परमात्मा वनामध्ये आले आणि वनामध्ये गुणाला जावा की नाही. जाता जाता सुद्धा यानं राधेशी खोडी केली. भगवान परमात्मा वनामध्ये आलेले आहेत. वनामध्ये आल्यानंतर गायी चारण्याचा कार्यक्रम सुरू झाला. भगवान परमात्मा गोपाळाच्या सोबत गायी चारू लागले आणि गायी चारत असताना धष्टपुष्ट झाल्या की लगेच काही गायी एका ठिकाणी बसवायच्या आणि पुन्हा खेळ खेळायचे. विटी दांडू चेंडू लगोरे नाना परी खेळ मांडियला यमुनेचे तीरी. गाई गोपाळ सौंदर्य बना, गाई गोपाळ सौंदर्य बना. भगवंतानी गाई गोपाळ वनामध्ये आल्यानंतर भगवंतानी गोपाळाच्या संगतीमध्ये खेळ खेळले, अनेक खेळ खेळले आणि अनेक खेळ खेळून गोपाळ त्या ठिकाणी दमलेला राहिला. शेवटी त्या ठिकाणी गोपाळ देवा म्हणतात, देवा आता मात्र खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, आता खेळण्यामध्ये मजा नाही. अगोदर आम्हाला जेवू घाल, नंतर पाहू. अगोदर जेवू घाल, भूका लागल्या. देव म्हणजे भूका लागल्या का सर्वांना लागल्या असल्या तर खेळ आपला
एक ठिकाणी थांबू, नसेल तर त्या ठिकाणी अजून सुरू ठेवू. भगवान परमात्म्याने सर्वांच्या शिदोऱ्या त्या ठिकाणी आपल्या शिदोरीमध्ये मिसळल्या. भगवंतानी सर्वांना कमलाकृती बसवलं आणि कमलाकृती बसून सर्व गोपाळांना भगवान परमात्म्याने आपल्या हाताने भरवलं आणि गोपाळांनी तो काला प्रसाद सेवन केला. तोपर्यंत इकडं गर्द होती जेवायच्या. ते वासर काही की सोडले होते असे चरायला, गाई वासर की जे लांबले महाराज, असे लांबले म्हणजे की चरत चरत लय लांबतात. आता जे वळणार जे असतं गाई वासर त्याला माहित आहे किती लांबतात. एवढे लांबले, फार लांब गेले. इकडे हे आपल्याच जेवणाच्या तालामध्ये होते. जेवण झालं, गाई वासर दिसा तयार नाही. तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा म्हणले, अरे पोरो वासर. देव म्हणले वासर लय लांब गेले गाई. देव म्हणले मग काय हरकत नाही, तुम्ही येतोच बसा, मी काय करतो वासराला घेऊन गायला घेऊन तुम्ही बसा तोपर्यंत येत. भगवान परमात्मा तिकडे वासर आणण्याकरता गेले. एवढे लांब गेले, त्याला काही वासर सापडले नाही. कारण ब्रह्मदेव त्याला वाटलं खरंच गोकुळामध्ये कृष्ण अवतीर्ण झाले, देव खरंच देव आहे का ते पाहू आपण. म्हणून त्यानं जराशी थोडा खेळ केला. काय खेळ केला? वासर त्यानं उचलले आणि सत्य लोकांना घेऊन गेले. कौतुक पावया माव ब्रह्मयाने केली, वत्सेही चोरोनिया सत्य लोकांशी नेली. वासर उचलले सत्य लोकांना घेऊन गेला. भगवान परमात्म्याने अंतरदृष्टीनं पाहिलं आणि हे माझ्या पोराचं काम आहे, त्याला दाखवतो मी कोण आहे. इकडे येऊ लागले गोपाळाकडे. ब्रह्मदेवानं तोपर्यंत गोपाळ घेऊन सत्य लोकांना गेले आणि शेवटी त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं हे कारस्थान ओळखलं कृष्ण परमात्म्याने. आणि ओळखल्यानंतर भगवान परमात्म्याने हुबेहूब गाई वासर सुद्धा त्या ठिकाणी तयार केले. गोपाळही भगवान परमात्मा झाले. असा संशय येऊ नये किंवा घरी गेल्यानंतर घरच्या माणसाला जे आपलंच पोरग नाही असेल तर खुद फेकणं असेल, एकदम असं काळ्या माती टाकलं तरी न ओळखणार, काळ काळ गोर गोर तसंच हो. घरच्या माणसाला ते ओळखू आलं नाही. गाई वासरा सुरू भगवंताने ते रूप धारण केले. मग मात्र इकडे खेळ चालू. ब्रह्मदेवाला वाटलं जाऊन पाहावं आपण काय चालू आहे. आपण तो वासरे घेऊन आलो, गोपाळ घेऊन आलो. खाली येऊन पाहिलं तिकडे जशाच तसं चालू. मग मात्र ब्रह्मदेवानं ओळखलं की निश्चित गोकुळामध्ये आपला बाप जन्माला आला. आणि शेवटी त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने सुद्धा शरणागती पत्करली. कारण एवढा मोठा देव आहे. कृष्ण म्हणजे काय सामान्य देव आहे? कृष्ण म्हणजे सर्व देवांचा काय देव आहे. म्हणून तर सर्व देव त्या ठिकाणी कृष्णाची पूजा करतात. इंद्र चंद्र महेंद्र याची पूजिती, श्रुती शास्त्रीती याची स्तविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती. निरामने तुहा दुर्गा संगाती हो यम ब्रह्मा वरुण इंद्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति वेसवय वेदे सांगपद कर्मोपनिषदे गायन्ति यम सामगाः. सर्व देव या कृष्णाचीच पूजा करतात. असा सर्व देवांचा देव असणारा कृष्ण परमात्मा इंद्रालाही कळालं आणि ब्रह्मदेवाला सुद्धा कळालं. इंद्राने सुद्धा कृष्णाची त्या ठिकाणी शरणागती केली आणि ब्रह्मदेव सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा कृष्णाची शरणागती केली. संगतीमध्ये त्या ठिकाणी खेळ खेळू लागला आणि खेळ चालू असताना तेवढ्यामध्ये
पुन्हा भगवान परमात्म्याला विनंती केली. देवाला म्हणतात गोपाळ देवा आता मात्र गळाडून भुका लागले आहे, त्याच्याकरता खेळ मोडावा परता खांदी भार पोटी हो. काय खेळ मोडावा खांदी भार पोटी हो, काय खेळायाचे सुख आता खेळली आनंद नाही. मग चांगलं सर्वांना कमळाकृती बसवलं आणि बसून त्या ठिकाणी सर्वांना भगवान परमात्म्याने जो काला तयार केला होता तो काला स्वतः भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांना तो वाटलेला आहे. त्याचं वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे. विभ्रत वेणू जठरपटव शृंगाराचे कक्ष वामे पानु मसृण कवनं तत्फलांगिली तिष्ठन्मधी स्वपरिशोधो हासे नरबलिसोय स्वर्गे लोके विशिती पूजे यज्ञ उबार केली पुंडरी कवरनो मिळा त्या महिला मंडळ पाठीमागे म्हणा तुकाराम तुकाराम राम बाबू तुकाराम 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 राम बाबू तुकाराम. सुतळे मंदिरात सुंदर. आता तुम्हाला वाटायला लागली किंवा महाराजांना लवकर सोडा, कारण भोगा लागल्या सर्वांना. असो साधू संतांचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. हे पुन्हा संधी नाही. बरं वेळ सापडली संधी काय झाली बुद्धी संचिताची. संतांना कधी विसरता कामा नाही आणि देवाला सुद्धा कधी विसरता कामा नाही. म्हणून साधूच्या या कृपेमुळे या ठिकाणी सुंदर असा कार्याचा योग सप्ताहाचा योग या ठिकाणी आला. त्या निमित्ताने सर्व बाहेरून भक्त मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळी, भजनी मंडळ, महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. आता ही कार्याची सेवा या ठिकाणी आपण समर्पित करूया. जगद्गुरु तुकाराम म्हणतात तुका म्हणे वाळवंट
Bye.